Students, today we study information about rectangle, square, and rhombus. Before we start practice at 8.2, we study the definition and property of these three types of the quadrilateral. Now, first type is the rectangle. If all angles of a quadrilateral are right angle, it is called a rectangle. ज्या चौकोनाच्या सर्व कोनांचे माप राईट अँगल मीन्स 90 डिग्री 90 असते अशा चौकोनाला रेक्टँगल असे म्हणतात. डेफिनेशन ऑफ रेक्टँगल. डायग्राम ऑफ rectangle. Quadrilateral ABCD is a rectangle because all angles of this quadrilateral are 90 degree. Let us study about the properties. First property is opposite sides of a rectangle are congruent. आयताच्या समोरासमोरील किंवा विरुद्ध बाजू एकरूप असतात. मीन्स साइड AB इक्वल साइड DC, side AD equal to side BC. Second property is diagonals of a rectangle are congruent. आयताचे कर्ण एकरूप असतात. Suppose the diagonal, if we join is AC, means opposite vertex of quadrilateral, then we get the diagonals of this quadrilateral. So AC is a diagonal and BD is another diagonal. The diagonals of rectangle are congruent. जी लांबी AC ची आहे तीच लांबी जी BD ची असणार आहे. कारण या सगळ्या प्रॉपर्टी आपल्याला कन्स्ट्रक्शनसाठी उपयोगी पडणार आहेत. थर्ड प्रॉपर्टी इज डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल बायसेक्ट ईच अदर. डायगोनल AC, डायगोनल BD bisect this at first support point O, bisect each other. This meaning of this, distance AO and distance OC is equal. Similarly, distance BO and distance OD or DO is equal. Then we study about the next type of quadrilateral is a square. If all sides and all angles of quadrilaterals are congruent, it is called a square. म्हणजे ज्या चौकोनाच्या सर्व बाजू आणि सर्व कोन एकरूप असतात त्याला चौरस असे म्हणतात. quadrilateral ABCD is a square. Angle ABCD are 90 degree, means are equal, and all sides means AB equal to BC, BC is equal to DC, DC is equal to AD. अशा चौकोनाला आपण चौरस असे म्हणतो. नाउ स्टडी द प्रॉपर्टीज. डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट. रेक्टँगलला पण ही प्रॉपर्टी होती. डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट मीन्स AC इज इक्वल टू BD असणार आहे. देन डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. डायगोनल्स बायसेक्ट इच अदर म्हणजे जे कर्ण आहेत हे कर्ण एकमेकांना दुभागतात. इन सपोज दिस पॉइंट O, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ डायगोनल्स, देन ॲज लाईक द रेक्टँगल AO इज इक्वल टू OC, BO इज इक्वल टू OD. अँड थर्ड प्रॉपर्टी इज डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. डायगोनल्स आर परपेंडिक्युलर इच अदर, एकमेकांना लंब असा. दिस अँगल 90 डिग्री. अँगल AOD 90, अँगल DOC इज ऑल्सो 90, अँगल BOC 90, अँगल AOB 90. कर्ण एकमेकांना काटकोनात दुभागतात म्हणजे काटकोन करतात एकमेकाशी. फोर्थ प्रॉपर्टी, डायगोनल्स बायसेक्ट द अपोजिट अँगल्स. diagonal AC and diagonal BC bisect the opposite angles
अँगल एचा अपोजिट अँगल सी आहे, बायसेक्ट म्हणजे दुभागतात या कोणाचे, म्हणजे मेजर सपोज अँगल एज 90, दिस अँगल 45, दिस अँगल 45, दिस इज ऑल्सो 45, दिस ऑल्सो 45. हे कर्ण आहेत चौरसाचे कर्ण समोरील कोण दुभागतात. The next third type is rhombus. Rhombus, if all sides of quadrilateral are equal length is called rhombus. Square मध्ये काय होतं डेफिनेशन, if all sides and all angles of a quadrilateral are congruent. Side आणि angle congruent, then we say quadrilateral is square. Here all sides are equal lengths, congruent, it is called a rhombus. इथं अँगलचा काय विषय येत नाही. सपोज ABCD इज अ रोम्बस. इथं मला साईन दाखवलेले आहेत, इट्स कॉन्ग्रुएंट साईज आहेत. AB इक्वल टू BC इक्वल टू CD इज इक्वल टू AD. देन प्रॉपर्टी, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्स मीन्स अँगल A इज इक्वल टू अँगल C, अँगल B इज इक्वल टू अँगल D. हे एक रूप असतात. डायगोनल्स बायसेक्ट अपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस. आता ॲज लाईक स्क्वेअर सुद्धा डायगोनल बायसेक्ट अपोजिट अँगल्स म्हटलं होतं. म्हणजे हा अपोजिट डायगोनल आहे, हा अँगल डिवाइड करतो. हा जो अँगल त्याच्या निम्मा होतो. तर डायगोनल बायसेक्ट इच अदर अँड दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. बायसेक्ट इच अदर म्हणजे AM आणि MC हे अंतर इक्वल असणार आहे. BM आणि MD इक्वल असणार आहे. आणि परपेंडिक्युलर मीन्स अँगल 90 डिग्री, दिस अँगल 90, दिस अँगल 90, दिस अँगल इज 90. देन वी स्टडी अबाउट द प्रॅक्टिस सेट 8.2. आता या सर्व प्रॉपर्टींचा आपल्याला कन्स्ट्रक्शनमध्ये उपयोग करायचा आहे. सो प्रॅक्टिस सेट 8.2. एक्झाम्पल नंबर 1, ड्रॉ अ रेक्टँगल ABCD such that AB is equal to 6 centimeter and BC is equal to 4.5 centimeter. First draw a rough diagram. Suppose ABCD is a rough diagram of a rectangle. Distance AB 6 लिहिलेला आहे, BC 4.5 आहे. आता इथं रेक्टँगलच्या प्रॉपर्टी वापरायच्या. अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर congruent or equal length. AB is 6, so DC is also 6 centimeter. Then BC is 4.5, so AD is also 4.5, and each angle is 90 degree. So take scale and draw a 6 centimeter long segment. Suppose here 6 centimeter long segment. Name AB. Then take protractor or set square and draw angle of 90 degree. Here 90, and then use protractor at point B, also 90. Then draw this, join this point to B and A respectively. A आणि B सर जोडून घ्या. अँगल 90 एकदा आपण मेजरमेंट केलेलं आहे. Then take distance, then distance AD and BC is 4.5 centimeter. So take compass and pencil and take 4.5 centimeter distance. This is 4.5 centimeter distance, and put point of compass and draw arc which is intersect the first arc. कौन से अंदर कंस मारा. Then
join these two arcs and name the C and D. This is 6 centimeter, 4.5 centimeter. This is also 4.5 centimeter, 6 centimeter. All angles of 90 degree. This is the respective quadrilateral ABCD. Then take example number 3. Draw a rhombus KLMN such that its side is 4 centimeter and measure of angle K is 75 degree. So first draw a rough diagram of this rhombus. Suppose a rough diagram. This is the rhombus. A rhombus is a property आहेत. तर प्रॉपर्टी इथं आठवायचे आहेत. रोम्बसच्या ऑल साइड्स इक्वल असतात. तर अँगल इथं के दिला आहे. सो के टेक ॲट बेस के एल एम एन. सो अँगल के इज 75 degree and distance is 4 centimeter. This is also 4 centimeter. All sides of rhombus are equal in length, so 4 centimeter each. First draw a rough diagram KLMN. Then use these properties of this rhombus and draw a segment of 4 centimeter. आता इथं बरोबर पट्टी साईन 4 सेमीचा रेषाखंड काढून घ्या. सपोज 4 सेंटीमीटर आहे. पॉइंट दिस name the KL. Then draw the angle of 75 degree. K. के पाशी 75 डिग्रीचा अँगल काढा. हा इथं येईल 75. हा 75 असणार आहे. अपोजिट्स अँगल्स ऑफ दिस रोम्बस आर कॉन्ग्रुएंट. हा जो अँगल्स समोरासमोरचे कोण एकरूप असतात. हा जो आहे के एल 4 सेंटीमीटर. ऑल साइड्स आर इक्वल. सो देन टेक डिस्टन्स के एल मीन्स 4 सेंटीमीटर and put of compass on this K and draw line. Here point is N. N असणार आहे. Then find out this measure. All sides of this rhombus, all angles of rhombus is measure of all angles of rhombus is 360. Use this property and find out the other measures. Means हा 75 त्या अपोजिट जो असणार आहे तो M75 असणार आहे. अँगल हा 75 असणार आहे अँगल्स. आता राहतात हे 2 75 + 75 हे झाले 150. आणि या दोन्हीचं मेजर आपण 360 मधनं मायनस केलं तर 210 येतं. मीन्स
हा 105 येईल आणि हा 105 असं आपल्याला पहिल्यांदा अँगल काढू लागतील. सो ड्रॉ अँगल ऑफ 105 degree. This is must be this way and join this angle 105 degree and at K at N is also 105 degree. So here use these properties. 105 degree and 5 and join this angle or असं जॉईन करा किंवा अँगल करा. तर हे अँगल डिस्टन्स घ्या आणि हे 4 सेंटीमीटरचा आर्क घ्या आणि हे दोन आर्क जोडा. दिस इज द quadrilateral rhombus with this given measures. The next example, find the length of a diagonal of a square with side 8 centimeter. 8 सेमी बाजू असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी काढा. फर्स्ट ड्रॉ दिस diagonal. Suppose this diagonal आता इथं आपल्याला कन्स्ट्रक्शनची आवश्यकता नाही, फक्त तुम्हाला प्रॉपर्टी वापरून यूज प्रॉपर्टी ऑफ द स्क्वेअर अँड फाइंड आउट लेंथ ऑफ द डायगोनल ऑफ अ स्क्वेअर. सपोज डायगोनल ए बी सी डी, square ABCD, sorry, and diagonal AC. Then the length AB is 8, length BC is also 8 असणार. सगळ्या बाजू इक्वल असणार आहेत. ऑल अँगल्स हा राईट अँगल आहेत. सो triangle ABC is a right angle triangle. right angle triangle हा काटकोन त्रिकोण तयार झाला. ABC. use Pythagoras theorem. by Pythagoras theorem hypotenuse AC square is equal to AB square plus BC square. So put up the values. AB is 8 square plus BC is also 8 square. 64 plus 64. Here 128. This is the value of AC square's value. Take square root. Therefore AC square is equal to 128 not perfect square number. 128 पूर्णवर्ग संख्या नाही. So write this in multiplication form such that one number is must be greater square number. एक संख्या मोठी वर्ग संख्या असेल असे गुणाकार रूपाची मांडणी करायची. 64 into 2 झालं. 64 is square of 8. So AC is equal to 8 in square root 2. This is the length of diagonal AC. तर आपणास माहित आहे की diagonals of a square are congruent. Therefore length AC is equal to length BD is equal to 8 square root 2 centimeter.
तर आपण इथं जर हे जॉईन केले, हा बेडीचा काय असणार आहे, सेकंड डायगोनल असणार आहे. दिस इज अवर आन्सर. सो हिअर वी कंप्लीट द प्रॅक्टिस सेट 8.2. थँक्यू.